पुढच्या बातमीकडे बोलूयात। आरक्षणाच्या मुद्द्यावरती जरांगे आणि ओबीसी नेते हे आमने सामने आलेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी जरांगेंची मागणी आहे। तर या विरोधात ओबीसींचा 17 नोव्हेंबरला अंबडमध्ये मोर्चा निघणार आहे। बघूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। येत्या शुक्रवारी जालना जिल्ह्यात ओबीसी समाज एकवटणार आहे। अंबडमध्ये आरक्षण बचाव एल्गार सभेचं आयोजन करण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात येत आहे। संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय ओबीसी संघटनांची बैठक पार पडली। यावेळी ओबीसींच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली। ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करू नये, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा वाढवावी। दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यापासून मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना टार्गेट केलंय। त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी जरांगेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जरांगेंमुळेच दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप तायवाड यांनी केलाय। गोरगरीब हे खूप इमानदार आहेत, त्यांना आता तरी पटलंय त्यांचा हक्काचं जर त्यांना नोंदी मिळाल्या तर आता दिलं पाहिजे, नेत्यांनी विरोध करू नये। आता मात्र ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडलं नाही पाहिजे असं सामान्य सगळ्या ओबीसी बांधवांना आता वाटतं। यांचा राजकीय हट्ट या पायी यांनी सामान्य ओबीसींना विठीस धरू नये असं सामान्य ओबीसींना वाटतं। त्यांना नोंदी मराठ्यांना मिळाल्या तर गोरगरिबाला दिलं पाहिजे प्रत्येकानं वाटतं, आणि हे मी सांगतो हे सत्य। पण आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही मराठा जातीच्या आरक्षणाला विरोध करतो हा अर्थ काढणं चुकीचं आहे, हे मराठा समाजाच्या किंवा जातीच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं। आम्ही कोणाच्या अधिकारावरती अतिक्रमण केलेलं नाही, कोणाच्या काही केलेलं नाही, कोणाच्या अधिकाराच्या विरोधामध्ये आम्ही बोलत नाही, पण आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणं आम्ही समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून आमचं आद्य कर्तव्य आहे। कारण ज्या दिवशी मग हा 52% ओबीसी जागृत होईल, मग त्या दिवशी पुन्हा मी नेहमी म्हणतो की दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला नको। हे तेढ निर्माण करण्याचं काम त्यांचे कार्यकर्ते करतायत, ते त्यांनी कृपया थांबवावं। मग तर मी लिहिन उद्या त्याला खोडून माझ्या याच्यावर पूर्वीच्या वंशावळी आणि पुरावे बघून येत आता किती जळाले आणि काही कारण शोधून आणले तरी ओबीसी मध्ये आम्ही आहोत। 40-50 वर्ष तुम्ही आमचं आरक्षण खाल्लंय, सिद्ध झालंय, आणि हे सामान्य ओबीसी बांधवांना पटलंय की नेत्यांमुळं मराठ्यांच्या पोरावर अन्याय झालाय। हे सामान्य ओबीसीला पटल्यामुळं त्यांनी यांचं ऐकायचं आता बंद केलंय आणि मराठ्यांना सपोर्ट देणं सुरू केलंय। काही नेते या आंदोलनाच्या माध्यमातून जे ओबीसी समाजाला बदनाम करत आहेत ते त्यांनी बंद करावं की ओबीसींनी आमचं आरक्षण खाल्लं, ओबीसींनी आमचं आरक्षण खाल्लं। इतिहासपूर्वक त्यांनी अभ्यास करावा आणि नंतर ओबीसी समाजावरती टीका करावी। आतापर्यंत आम्ही चूप होतो, बोलत नव्हतो, पण आता ओबीसी नेत्यांवरती टीका व्हायला लागलेली आहे। ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे। अशा प्रकारे जर ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर या महाराष्ट्रातील ओबीसी समाज हे खपवून घेणार नाही, कारण आम्ही कोणाचंही खाल्लेलं नाही। एकीकडे ओबीसी समाजाकडून मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईत मराठा समाजाची आरक्षण हक्क परिषद पार पडली। या बैठकीत जरांगे यांच्या पाठीशी उभं राहण्याबाबत ठराव घेण्यात आला। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी, ओबीसींमध्ये स्वतंत्र मराठा प्रवर्ग करण्यात यावा, 50% आरक्षण कायम ठेवून ओबीसीतूनच आरक्षण द्यावं, ओबीसी आरक्षणाचं फेरसर्वेक्षण करावं, प्रगत झालेल्यांनी बाहेर पडावं, राजीनामा देऊन भुजबळ वडेट्टीवारांनी ओबीसींसाठी लढावं, जरांगेंविरोधात बोलणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करावी, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे। मंत्री महाराष्ट्राचे मंत्री छगनराव भुजबळ हे आहेत, ते स्वतः मंत्री आहेत। शपथ घेताना आपण ऐकलं असेल, आपण ती शपथ बघितली असेल। गोपनीयतेची शपथ असते किंवा कुठल्याही समाजाचा द्वेष करणार नाही, तिरस्कार करणार नाही, किंवा कोणत्याही व्यक्तीचा द्वेष तिरस्कार करणार नाहीत, आणि कुठल्याही एखाद्या समाजाबद्दल विशेष प्रेम ममत्व दाखवणार नाही, ही ती शपथ होती। त्या शपथेचा त्यांनी भंग केलाय, म्हणून त्यांच्यावर आम्ही मराठा समाज बहिष्कार टाकत आहोत आणि त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, राज्य सरकारनं केली पाहिजे। आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापतंय। यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय।
सत्तेतील लोकांना पुढे करून फडणवीस ओबीसी मराठावाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप रोहित पवारांनी केलाय. जेव्हा पोलीस प्रशासन इथं होतं, पोलीस प्रशासन असताना बीड जिल्ह्यामध्ये हेडक्वार्टर असून सुद्धा पोलीस असताना सुद्धा जर पोलीस काहीच करत नव्हते तर मग ह्याच्या मागे कुणीतरी सत्तेतलं आहे अशी चर्चा आता सामान्य लोकांमध्ये झालेली आहे. कारण का शेवटी पोलीस तिथं होते पण त्यांनी सायरन वाजवला नाही, त्यांनी कुठलीही ऍक्शन घेतली नाही. लाठीचार्ज सामान्य लोकांवर तिथं जालन्यामध्ये तुम्ही केला, पण समाजकंटक जे आहे, जे कुठेतरी कोणाचं ते घर जाळतात त्याच्यावर तुम्ही लाठीचार्ज करत नाही. हातावर हात धरून तुम्ही शांत बसता. पोलीस तेव्हाच हातावर हात धरून शांत बसतात जेव्हा वरून त्यांना सत्तेतल्या लोकांचा आदेश असतो, आणि तेच या जिल्ह्यामध्ये झालेलं दिसतंय. आणि ते झाल्यानंतरच तुम्ही जर आज बघितलं की कुठेतरी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातोय, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. आरक्षण हा विषय प्रचंड संवेदनशील आणि गुंतागुंतीचा आहे. अशा परिस्थितीत समज गैरसमजांना दूर करण्याची प्रमुख जबाबदारी राज्य सरकारची आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यात कोणाचं दुमत नाही, पण इतरांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये हे सुद्धा तितकंच खरं, जेणेकरून भविष्यात दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही. त्यामुळे समाज एकसंध ठेवण्याची काळजी सर्वांनी घेणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.